संदर्भात आजचं आंदोलन आहे आणि काय आपले आरोप आहे प्रशासक आणि जे बांधकाम व्यवसाय आहे त्याच्यावर? नमस्कार, जय भीम, सलाम वालेकुम। आज भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश, त्याचप्रमाणे रमाबाई नगर बचाव समिती आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रमाबाई नगर एसआरए प्रकल्पामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार व झालेल्या अनेक असंख्य चुका त्याचा पर्दाफाश करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। दुपारी 12 वाजतापासून या आंदोलनाला सुरुवात झाली। महाराष्ट्र शासनाने 1995 पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील ज्या ज्या झोपड्या आहेत, जे झोपडपट्टी भाग आहे, त्यांना चांगल्या घरामध्ये देऊन त्यांचं हे करायचं, पुनर्वसन करायचं असा संकल्प 1995 पासून आहे। 1995 ला 180 स्क्वेअर फूट कार्पेट क्षेत्र होतं। त्यानंतर 2018 ला सुधारित 2018 पर्यंत ते 269 झालं आणि 2018च्या नंतर आजपर्यंत ते 300 चौरस फूट कार्पेट क्षेत्र झालेलं आहे। आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त करून त्यांना चांगल्या घरामध्ये हे करण्याचं गव्हर्नमेंटचं, महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण जो प्रकल्प आहे, जे राबवत आहे, ते महाराष्ट्र शासनात आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। त्यांना कधीच आम्ही चुकीचं बोलणार नाही। परंतु ज्या गोरगरिबांसाठी हा प्रकल्प आपण राबवता त्या गोरगरिबांची विकासक असेल, त्याचप्रमाणे झोपडपट्टी प्राधिकरण असेल, इथले अधिकारी असेल, काही स्थानिक नगरसेवक असेल, काही आमदार असेल, काही मंत्री असेल, हे कशा पद्धतीनं फसवणूक करतात याची पूर्ण कल्पना या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना पण नसेल, उपमुख्यमंत्री साहेबांना पण नसेल। आज पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जे एसआरए प्रकल्प चालू आहे, अक्षरशः तुम्हाला तुमच्या चॅनलला मी सांगतो, अक्षरशः लूटमार चालू आहे। गोरगरिबांची एवढी लूटमार चालू आहे की गोरगरिबांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आमिष दाखवून, काही गुंडांना लाखो रुपये देऊन, विविध प्रकारचे आमिष दाखवून या ठिकाणी झोपड्या खाली केल्या जातात आणि त्यांना 16 मजली 14 मजली इमारतीमध्ये राहण्यासाठी पाठवलं जाते। अत्यंत खेदजनक बाब आहे की ज्या लोकांना लिफ्ट समजत नाही, ज्या लोकांना सोसायटी समजत नाही, ज्या लोकांना कुठल्याच गोष्टीची सुविधा माहित नाही, अशा गोरगरीब लोकांची या ठिकाणी फसवणूक केल्या जात आहे। रमाबाई नगर एसआरए प्रकल्पामध्ये अत्यंत चुकीचं, धक्कादायक माहिती आमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे। जेव्हा एसआरए प्रकल्प राबवताना जेव्हा सर्वे केला गेला, त्या सर्वेमध्ये धांदात खोटं बोललं गेलं की हा सर्वे एसआरएचा नसून हा सर्वे या ठिकाणी झोपडपट्टी घोषितचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सही करा। आणि कालांतराने जेव्हा बांधकाम सुरू झालं तर लोकांच्या लक्षात आलं की हा झोपडपट्टी फोटोपासचा सर्वे नसून हा याचा सर्वे, एसआरएचा सर्वे आहे। मग त्या गोष्टीला विरोध होत गेला आणि जेव्हा आमच्या लोकांनी आतमध्ये जाऊन ते क्षेत्र मोजलं तर ते क्षेत्र फार 269 होतं। तेव्हापासून या संपूर्ण गोष्टीला विरोध सुरू झालेला आहे। आम्ही 10 तारखेला मार्च महिन्यामध्ये 10/3 ला आंदोलन केलं होतं एसआरए याच्यावर ऑफिसवर। तेव्हा निलेश घटने साहेब जे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना सांगितलं होतं की सर, इथं जे 14 मागण्या होत्या आमच्या, त्या 14 मागण्याच्या खुलासा संदर्भामध्ये जो विकासक आहे त्यांना आणि रमाबाई नगरच्या लोकांना आणि तुमचे अधिकारी अशी समक्ष मीटिंग घ्या, या लोकांचा 14 मागण्याचा खुलासा करा। आम्हाला एसआरए प्रकल्प आपला विकासक कोण आहे हा पण माहित नाही आहे आणि तुम्ही पण आम्हाला माहित नाही आहे, फक्त हे इथली जनता आम्हाला माहित आहे। त्याच्यामुळे या जनतेचं समाधान करा आणि या 14 प्रश्नाचा खुलासा करा, विकासकाला समोर बसवा, आमचे रमाबाई नगरचे लोक असतील आमने सामने होऊ द्या, आम्ही आंदोलन करते पण बाहेर बसवा आणि तिसरा व्यक्ती याच्यामध्ये नको। पण तो मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घटने, त्याला गोरगरिबांच्या टाळूवरचं लोन खाण्यासाठी, गोरगरिबांचं वाटोळ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याची नेमणूक केली का असं मला वाटायला लागलं। त्याला आम्ही 8 दिवसाची मुदत दिली, तो म्हणला आज मी विकासकाला बोलवू शकत नाही। म्हटलं सर काही हरकत नाही, आमच्या बंधूंनी म्हटलं 8 दिवस नाही, 8 दिवसाचे 10 दिवस घ्या सर, पण त्या विकासकाला आणि ह्या लोकांना चर्चा करून हा प्रश्न सोडून टाका, आमचं काही म्हणणं नाही। पण त्या निलेश घटनेनं काही हे केलं नाही। रिसर त्या निलेश घटनेनं त्या एसआरए विकासकाला नियमामध्ये आणण्याचा प्रक्रियेसाठी एवढा मोठा वेळ घेतला। त्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये गेलो, मंत्रालयामध्ये मी जाहीर आत्मदहनाचा इशारा दिला होता। कडक बंदोबस्तामध्ये मंत्रालयामध्ये उपसचिवांच्या कॅबिन मध्ये नेण्यात आलं। उपसचिवांना तेव्हा मला सांगितलं की इथले जे काही पॉईंट असतील ते मला तुम्ही द्या, मी कारवाई करतो। आम्ही पॉईंट देण्याच्या पूर्वी इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र पाठवलं की 300 चौरस फूट कार्पेट क्षेत्र हे विकासकांनी सांगितलंय की आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि ही जागा प्राधिकरणाची आहे। मग जर 300 चौरस फूट कार्पेट क्षेत्र तुम्ही जर लिहून देता तर तुम्ही आम्हाला मोजून का देत नाही? आणि जर तुम्ही म्हणता की प्राधिकरणची जागा आहे तर प्राधिकरणच्या जागेसंदर्भातले कागदपत्र का देत नाही? आमच्या पहिले त्यांनी तिथं खुलासा केला, त्याच्यामुळे
आम्ही प्रचंड प्रमाणात चिडलेलो आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त असताना आम्ही 300 ते 350च्या जास्त मी आंदोलन केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करतो तिथला संबंधित व्यक्ती येतो, तुमचं काय म्हणणं आहे बाबा, काय नाही, चर्चा करतो आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सॉल्व्ह करतो. आज आम्ही विकासकांना सांगतो की तुम्ही बाहेरचे माणसं सोडा, बाहेरचा तिसरा माणूस आमच्यामध्ये यायलाच नको. ज्या लोकांनी आमचं वाटोळं केलं असेल त्या लोकांना पण आम्ही म्हणजे माफ केलेलं आहे त्यांना, की तुम्ही बाजूला व्हा. आता आमचं विकासकाचं आणि रमाबाई नगरच्या लोकांचं आम्ही पण आंदोलन करते बाजूला जातो. ह्या दोन लोकांची मिटिंग होणं गरजेचं आहे, कारण का त्यांना यांना नागरिक सुविधा द्यायची आहे, त्यांना यांना फ्लॅट द्यायचा आहे, त्यांना यांच्याकडून घरं खाली करून घ्यायची आहे. मग चर्चा कोणाची झाली पाहिजे, तिथल्या संबंधित लोकांची आणि विकासकाची. पण गेले 6 महिने झाले विकासक यांच्यासोबत चर्चा करत नाही. विकासक चर्चा करतो त्या घटनेसोबत, विकासक चर्चा करतो त्याला पाठिंबा देणाऱ्या त्या आमदारासोबत, पण तो गोरगरिबासोबत चर्चा करत नाही आणि चर्चेतून मार्ग काढत नाही. त्याच्यामुळे ना इलाज असतो. आज या ठिकाणी आम्ही चूल मांडो आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे, ते पण त्यांच्या स्कीमच्या समोर केलेलं आहे. जर हे स्कीम जर आमच्यासाठी असेल, रमाबाई नगरच्या लोकांसाठी जर हे स्कीम असेल, तर त्या विकासकाने घरचा सदस्य म्हणून, हे लोक तुमचे सदस्य म्हणून, तुम्ही घराचे आता प्रमुख म्हणून या लोकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडण्या संदर्भामध्ये या विकासकांनी स्वतः चर्चा केली पाहिजे. आम्हाला तुमच्या चर्चेची वेळ नको, तुम्ही चर्चा केली पाहिजे. आम्ही काय म्हणतो की तुम्ही चर्चा पोलीस स्टेशन मध्ये करा, तुम्ही चर्चा त्या एसआरए ऑफिस मध्ये करा, तुम्ही चर्चा कोणाच्या घरी करू नका. जर एवढी प्रामाणिकपणे जर आमची मागणी असेल तर विकासकाने 2 पाऊल पुढे करून ते मागणी आमची मान्य केली पाहिजे, आमच्या संघ चर्चा केला पाहिजे आणि हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह होईल. जर त्यांनी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सॉल्व्ह केला नाही, जर हे एसआरए प्रकल्प जर ह्या रमाबाई नगरच्या लोकांसाठी असेल तर तो प्रकल्प मी बंद पाडणार. आता एकंदरीत एवढे आंदोलन झाले, मोर्चे झाले, याला कुठे आतापर्यंत मार्ग निघाला नाही. मला वाटतं का या आंदोलनातून देखील मार्ग निघेल? हे बघा, आम्ही काल पण चॅनलच्या माध्यमातून जाहीर केलं होतं की विकासक जे असतील त्यांचं आमचं काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये आणि आम्ही मागणी केल्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टीचा खुलासा करावा. तर मग अधिकाऱ्यांनी विकासाची तुमची बैठक का लावून देत? कारण का हा प्रकल्प चुकीचा आहे. हा जर प्रकल्प चुकीचा नसता, मी काल काय म्हटलं, जर तुम्ही चुकले नसाल तर तुम्ही प्रामाणिकपणे चर्चेला समोर येणार ना. जर तुमच्यामध्ये जर चुकीच नसेल तर तुम्ही प्रामाणिकपणे चर्चा करणार. आम्ही 3 वेळा झाले की त्यांना म्हणतो तुम्ही चर्चा करा, ते चर्चेला काय कानी बसत ते. तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला सांगता, अमक्या व्यक्तीला सांगता, तमक्या व्यक्तीला सांगता, ते चालणार आहे का? याच्यामध्ये अपात्र लोक किती झालेले आहेत, अपात्र किती आहे? आता याच्यामध्ये साधारणतः 77 लोक अपात्र आहे आणि 300च्या वर लोक हे पात्र झालेले आहे. आमची मागणी काय की जे 77 लोक आहेत त्या 77 लोकांना तुम्ही पात्र करा. कसे करणार आहे? चर्चा झाली पाहिजे ना, तुम्ही कसे करणार आहे? आणि जे राहिलेले लोक आहेत, जे यादीमध्ये नाहीये, तर त्या लोकांना तुम्ही यादीमध्ये घ्या आणि ह्या ठिकाणी राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो झोपडीधारक आहे आणि तो त्यापासून वंचित आहे, तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं का असे कोण लोक वंचित आहेत त्यांच्या याद्या काढा. त्या प्रत्येक माणसाला झोपडी भेटली, आपला फ्लॅट भेटला पाहिजे, तो इथला आहे. तुम्ही बाहेरच्या लोकांना देता, पण तुम्ही इथल्या लोकांचा अन्याय करत असाल, बाहेरच्या लोकांना द्या, आमचं काही घेण देण नाही. ते लोक ठरवतील, रमाबाई नगरचे लोक ठरवतील कोण बाहेरचे आणि कोण आहे. माझा तो विषय नाही. पण तुम्ही इथल्या 77% लोकांना, 77 राहिलेल्या लोकांना पात्र करा आणि जे लोक राहिले असतील त्यांना यादीमध्ये घ्या, त्यांना पण घरं द्या. ही आमची मागणी आहे. पण आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी तयार नाहीत. प्रत्येक वेळेस तो घटने आणि त्यांचे अधिकारी 2 वेळीचं उत्तर लिहितात आणि थोतरमोतर उत्तर लिहून त्या विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. तर याच्या काय म्हणणार, जर काही या आंदोलनामध्ये आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात नाही आले तर पुढचं आपलं पाऊल काय असणार? मुळामध्ये 1995 साली ज्यावेळेस एसआरएची स्थापना झाली त्यामुळे त्याचं ध्येय धोरण असं होतं की समाजातील मागास घटकाला पुढे आणणे, त्यांना समान दर्जाच्या संधीसाठी आणणं. परंतु ज्यावेळेस ही रमाबाई नगरची स्कीम पाहिली जाते त्या स्कीम कडे पाहून असं वाटतं की हा सामाजिक समानतेचा प्रश्न निर्माण करायचा आहे की सामूहिक हत्येचा प्रयत्न करायचा आहे, यासाठी केलेला गेलेला आहे. कारण जे पात्र लाभार्थी आहेत, जे वस्तीमधील नागरिक आहेत, त्यांना विना कोणतेही निकष न लावता त्या सर्वांना समान संधी देऊन सर्वांना घरी दिली गेली पाहिजे. तर त्या मुद्द्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. एक दुसरं, त्याचबरोबर त्यांनी कामाची जी गुणवत्ता तपासली गेली पाहिजे, दर्जा सांभाळला गेला पाहिजे, तो कुठल्याही पद्धतीने सांभाळला गेलेला नाही. म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये जगामध्ये कुठेच एका आठवड्यामध्ये 3 ते 4 स्लॅब पडत नाहीत, पण ह्या रमाबाई नगर मध्ये 8वं आश्चर्य घडलेलं आहे. याच्याकडे आपण पाहिलं गेलं पाहिजे. तर यामध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या याच्यासाठी कुठल्या पद्धतीचे उपाययोजन केलेत याचा कुठलाही उल्लेख नाही आहे. आता ही लढाई आहे ते कोणाच्याही विरोधात नाहीये.
आमचा जन्म वस्तीत झालेला आहे, आम्ही वस्तीत राहतो, तर आमचं घर कसं असावं हे ठरवण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, दुसऱ्या कोणालाही काही म्हणत नाहीये. शासनाच्या नियमाप्रमाणे 300 स्क्वेअर फीटचं घर आम्हाला दिलं गेलं पाहिजे, पण तुम्ही त्यावेळेस प्रत्येक वेळेस वेगवेगळी माहिती देता. कधी 500 स्क्वेअर फीट आहे, कधी 280 आहे, 514 स्क्वेअर फूट आहे. योग्य ती माहिती द्यावी. आमचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी समोर येऊन तुम्ही आमच्याशी चर्चा करा. आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन, तुमच्या सगळ्या पद्धतीला मान देऊन, शिष्टमंडळाच्या पद्धतीने असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटण्याचं असेल, आम्ही प्रयत्न केले, पण तुम्ही कुठेच पर्याय दिला नाही. जर का आपल्या या आंदोलनाला जे बिल्डर आहेत त्यांनी योग्य ते प्रतिसाद दिला नाही तर पुढची आपली पाऊल काय असणार? ही लढाई अस्तित्वाची. आमचा जन्म वस्तीत झालेला, आमचा जन्म रस्त्यावरचा आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही त्यावेळेस तोपर्यंत रस्त्यावर राहू. तुम्ही आताच म्हणाले की हा प्रोजेक्टच्या माध्यमातून सामूहिक हत्या करण्याचा प्रयत्न तो कसा होता? तो अशा पद्धतीचा होतो आहे की एका खूप कमी जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या भरायची, त्या कामाची गुणवत्ता तपासली जायची नाही. 2, 4, 5 वर्षानंतर बिल्डिंग कोसळली, एकत्रित खूप लोक मेले गेले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे लॉंग टर्मच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही सामूहिक हत्या करताय का, की गुणवत्ता न तपासता? सरकारचे जे तुमच्या परवानगी देणारी यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्याची परवानगी दिलेली आहे का? आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो की एक कमिटी स्थापन करा, की तुम्ही त्यामध्ये रमाबाई नगरचे लोक असतील, तुमचे एसआरए ऑफिसचे असतील, विकासकांची लोक असतील, सर्वांनी एकत्रित येऊन सगळ्यांसमोर ते अहवाल जाहीर प्रकाशित करावे तुमच्या वेबसाईटला. आमच्याकडे द्या असं आमचं म्हणणंच नाहीये. आमची मागणी आहे, आम्हाला यांनी सरासरी फसवलेलं आहे. काय आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपली रमाबाई नगर झोपडपट्टी घोषित करायची म्हणून. आम्ही विश्वास ठेवून सह्या वगैरे दिल्या त्यांना, आणि नंतरच्या वेळेस आता यांनी एकदा भूमिपूजनच्या वेळेस यांनी म्हणजे 7 मजली करणार आहे. 7 मजलीच्या ऐवजी आता असं ऐकण्यात येतंय की 17 मजली आहे. आता आमच्या गरिबांसाठी 17 मजली म्हणजे खूप धोकादायक आहे. गरीब झोपडपट्टीची लेकरं बाळ 17 मजली बिल्डिंग मध्ये लिफ्ट मध्ये काय होणार आहे यांचं? ही लिफ्ट किती दिवस चालणार आहे व्यवस्थित? आणि ती चालवण्यासाठी आता आम्ही ज्या मागण्या केल्या त्या भाऊनी जसं सांगितलं त्याच तेवढ्याच आमच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्या त्यांनी. नाहीतर आमच्या सारख्यांना धोका दिल्यासारखं वाटतंय. आता आम्हाला फसवलेलं आहे. बिल्डर आमच्या समोर येत नाहीत. बिल्डर काळा आहे, गोरा आहे, कसला बिल्डर आहे ते काय आम्हाला माहिती नाही. दुसऱ्या झोपडपट्टीच्या तिथं कसं बिल्डरनं लेखी दिला, 4-4, 5-5 पानाचे लिहून दिलेला आहे, त्या बिल्डरचा फोटो आहे त्याच्यावर. आमच्या इथं एका सुद्धा वस्तीतल्या माणसाकडे एक एवढी चिठ्ठी पण नाहीये की बिल्डरची ही सही आहे, बिल्डर असा आहे, बिल्डरने ही बोललाय. आमच्या बरोबर ते बोलणंच नाही बिल्डरचं. आता कुठल्या विश्वासावर आम्ही थांबायचं? जेवढं काम उंचीचं होतच चाललंय, आम्ही बघतच चालू. आणि एक दिवस आम्हाला त्या बिल्डिंग मध्ये जाऊन तुमचं घर कसं आहे आम्ही विचारलं तर आम्हाला जायची परवानगी नाहीये. त्यात आम्हाला फसवलेला आहे. आमचा या एसआरएला विरोध पहिला पण होता आणि आता पण आहे. जोपर्यंत आम्हाला या निर्णय यांनी येऊन आमच्या बरोबर आमचं ऐकून घेत नाही ती, तोपर्यंत आम्ही काही इथं शांत राहणार नाही. असे आंदोलन आमचे चालत राहील. भाऊ आमच्या बरोबरच आहे. आम्ही भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.